आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। 12 जूनचा तो दिवस आणि अहमदाबाद येथील विमान अपघात क्षणात होत्याचं नव्हतं झालं। विमानातील एकूण 242 प्रवाशांच्या मृत्यूची बातमी समजताच सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला। या अपघातानंतर विविध व्हिडिओज, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले। हा अपघात नेमका कसा झाला, नेमकं काय घडलं याबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे। सोशल मीडियावरील या सर्व पोस्टमध्ये आणखी एक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली, ती म्हणजे एका महिला ज्योतिषीची। एक ट्विट, एक तारीख आणि एक अपघात। ही पोस्ट पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय। या महिला ज्योतिषीने अवघ्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच 5 जून रोजी ट्विट केले होते, ज्यामध्ये त्यांनी विमान अपघात आणि विमान वाहतूक क्षेत्रामध्ये संभाव्य विनाशाचा इशारा दिला होता। आणि आता बरोबर 7 दिवसांनी 12 जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर हे ट्विट व्हायरल होत आहे। या महिला ज्योतिषीचं नाव शर्मिष्ठा असून एक सोशल मीडिया हँडलवरून तिने पोस्ट केली होती। या महिला ज्योतिषीने ट्विटमध्ये लिहिलं आहे की 2025 मध्ये विमान वाहतूक क्षेत्रात भरभराट होईल, परंतु या काळात मोठे अपघात होण्याची शक्यता देखील असेल। त्यांनी असाही दावा केला होता की जेव्हा गुरु मृगशिरा आणि आर्द्रा नक्षत्रामध्ये असेल तेव्हा विमान वाहतूक क्षेत्रात विकास होईल, परंतु सुरक्षितता आणि स्थिरतेचा अभाव असेल। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये असेही लिहिलं आहे की विमान अपघाताच्या माझ्या भाकीतावर मी अजूनही ठाम आहे। अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे ड्रीम लाइनर विमान उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड होऊन क्रॅश झालं। या विमानात 242 जण होते असे वृत्त आहे। आतापर्यंत 50हून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत। बहुतेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।